नवी आणि ऐतिहासिक दिशा मिळाली. आपल्याला ठाऊकच आहे की संपूर्ण भारत 1947 मध्ये स्वातंत्र्य झाले, परंतु गोवा मात्र त्याआधीच पोर्तुगीजांच्या गुलामी राजवटीखाली गुलामीत खितपत पडला होता. पोर्तुगीजांनी गोमंतकीयांवर अनेक वर्ष अमानुष अत्याचार केले, त्यांची संस्कृती आणि धर्म नष्ट करण्याचे प्रयत्न केले. अशा वेळी गोव्याच्या जनतेला अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली ती महान समाजवादी नेते डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी. 18 जून 1946 रोजी डॉक्टर राम मनोहर लोहिया आणि त्यांचे सहकारी डॉक्टर जुलिओ मेनेझिस यांनी वडगाव येथे पोर्तुगीज सरकारच्या दडपशाहीविरुद्ध आवाज उठवला. या ऐतिहासिक क्रांतीनंतर स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेला मोठा लढा आणि त्यामुळे अखेर 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा पोर्तुगीजांच्या तावडीत